ओके, तर लास्ट क्वेश्चन आहे या पेपर मधला की टू पॅराबोलाज हॅव्हिंग कॉमन फोकस. पहिला इम्पॉर्टंट पॉईंट काय भेटला की कॉमन फोकस आहे म्हणते 4,3. ओके, नो प्रॉब्लेम. कॉमन फोकससाठी आपल्याला ॲक्सिस लागेल. सपोज ही माझी ॲक्सिस आहे, थोडंसं दूर काढतो. ही ॲक्सिस आहे, पॉईंट आहे 4,3. इथे उत्तर असेल 4,3. नेक्स्ट काय म्हटलं, फोकस आहे सर, आणि जे दोन पॅराबोला इंटरसेक्ट करते ए आणि बी. अजून आपल्याला पॅराबोलाचा फक्त फोकस माहिती आहे. ओके, तर काय दिलं आपल्याला की टू पॅराबोला हॅव्हिंग फोकस, कॉमन फोकस. तर 4,3 फोकस आपण काढलेला एक्स वाय ॲक्सिस कडून. नेक्स्ट लाईनमध्ये म्हटलं आहे की इंटरसेक्ट अँड ए बी. तर ते पॅराबोला आणखी दिसायला कशा आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही, ते इंटरसेक्शन आपण काढणार नाही. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी चा होल स्क्वेअर, म्हणजे ए बी जे डिस्टन्स आहे त्याचा होल स्क्वेअर काढायचा आहे. ओके, ते पण चालेल. पण अजून आपल्याला ए आणि बी पॉईंट माहिती नाही आहे. मग समोर काय म्हटलं आहे, गिवन दॅट द डायरेक्ट्रिक्स ऑफ these parabolas are along x and y axis. डायरेक्ट्रिक्स कुठे आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस मध्ये. याची डायरेक्ट्रिक्स हे झाली, याची डायरेक्ट्रिक्स हे झाली. म्हणजे जी आपली जी ॲक्सिस असेल ते याच्या मधात असेल आणि याची ॲक्सिस याच्या मधात असेल. याच्या मधात ॲक्सिस आहे म्हणजे हा झाला पॉईंट 2. तर इथून तो म्हणजे बेसिकली ओके फोकस म्हणून काढावा लागेल ना. फोकस पासून डायरेक्ट्रिक्स घेतला आपण. हा जो पॅराबोला आहे तो इथून निघणारा असा. ओके, पहिली केस. आणि दुसरा पॅराबोला जो आहे तो फोकस असा आहे, तो इथून वर जाईल असा या प्रकारे. मग आता जर डायरेक्ट्रिक्स एक्स ॲक्सिस मधला असेल, फोकस सेम आहे, पॅराबोला सेम आहे, तर ज्यावेळेस तू या पॉईंटला इंटरसेक्ट करेल तर या केसमध्ये एक्स इक्वल्स टू वाय असेल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, इथे आपल्याला काय मिळालं, x इक्वल्स टू 2 ची व्हॅल्यू मिळाली है ना. x ची व्हॅल्यू 2 कॉन्स्टंट आहे, इथे y इक्वल्स टू 3/2 मिळालं. तर याला यांचं इक्वेशन म्हणजे डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन x - 2 = 0. या डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन y - 3/2 = 0. याचं गरज काय, कारण की आपण सध्या कॅल्क्युलेट करणार आहे इक्वेशन ऑफ पॅराबोला. कुठल्याही जण कोणीचं इक्वेशन काय असते, x - अल्फा होल स्क्वेअर प्लस y - बीटा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू इसेंट्रिसिटी पॅराबोलासाठी 1 असते. स्क्वेअरिंग केला असल्यामुळे मी काय लिहिणार इथे ax प्लस by प्लस c त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय ऑब्वियसली a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. नाईस. आता याला म्हटलं गिवन द डायरेक्ट्रिक्स ऑफ दिस पॅराबोलाज आर अलोंग x and y ॲक्सिस. तर डायरेक्ट्रिक्स जर आपले एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असेल, याच्यासाठी डायरेक्ट्रिक्स किती होणार आहे, एक्स होईल म्हणजे y = 0 आणि ते x = 0. एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. तर बेसिकली आपलं इक्वेशन काय झालं आहे, x मायनस पहिल्या केसमध्ये x - 4 प्लस y स्क्वेअर y - 3 चा स्क्वेअर इक्वल्स टू इथे x स्क्वेअर होणार. का बरं, कारण की ते फक्त एकच x आहे, x = 0. तर x चा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 चा स्क्वेअर. आणि सेकंड इक्वेशन होणार x - 4 होल स्क्वेअर प्लस y - 3 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू y स्क्वेअर. राईट, सिंपल आहे. दोन्ही इक्वेशन आपल्याला मिळाले. तर नेक्स्ट काम काय आपल्याला माहिती आहे, इंटरसेक्ट कुठे करताय, दोन पॉईंटवर. सो लेट द इंटरसेक्शन आर पहिला पॉइंट आहे आपला a x1 y1 आणि दुसरा पॉइंट आहे b आपला x2 y2. सपोज या दोन ठिकाणी इंटरसेक्ट करतात. आपण काय अज्युम करू, जास्त काही करायची गरज नाही. आपण सिंपली करू की कुठल्या तरी इंटरसेक्शन पॉइंट मध्ये x1 = y1 आहे, x = y. तर पहिला इंटरसेक्शन पॉइंट आपला आहे x1 = y1. ठीक आहे. x1 = y1 जर आपण यूज केलं तर कुठल्या एका इक्वेशन मध्ये पुट करा. x1 = y1 जर आपण यूज केलं, हा झाला x - 4 म्हणजे x1 - 4 चा होल स्क्वेअर आणि x = y असल्यामुळे हा y1 आधी y1 - 3 लिहितो
इक्वल टू y1चा स्क्वेअर. इथून आपल्याला 2 पॉईंट मिळणार, तिथून मग 2 कोऑर्डिनेट मिळणार. याला मी सिम्पली काय करू शकतो आणखी की हा त्याचा x1 मायनस 4चा होल स्क्वेअर प्लस y1 आणि x1 सेम आहे, इथे लिहू शकतो x1 मायनस 3चा होल स्क्वेअर आणि हा पण x1चा स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा, x1चा स्क्वेअर झाला x1 स्क्वेअर मायनस 8x1, ठीक आहे, प्लस 16 प्लस x1चा स्क्वेअर मायनस 6x1 प्लस 9 आणि हा तिकडून इकडे आला मायनस x1चा स्क्वेअर इक्वल टू 0. संपला. एक x1 स्क्वेअर कॅन्सल करून टाका, तुम्हाला मिळाला x1चा स्क्वेअर मायनस 8 आणि 6 14x1 प्लस 25 इक्वल्स टू 0. संपला. मग इथून तुम्हाला रूट मिळणार x1 प्लस x2 किती होणार, हे जे x1 चे रूट आहे इंटरसेक्शन ते किती झाले 14 आणि x1 x2 किती झाले 15 झाले. मला काय पाहिजे डिस्टन्स x2 मायनस x1 y2 मायनस y1. सो AB चा स्क्वेअर जो असेल तो काय असणार आहे x1 मायनस x2 चा होल स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 चा होल स्क्वेअर. राइट, x1 मायनस x2 चा होल स्क्वेअर y1 मायनस y2 चा होल स्क्वेअर. आणि एकदम सिंपलचं काम आहे, काही मोठं काम करायची गरज नाही आहे. लक्षात ठेवा x आणि y ची व्हॅल्यू सेमच आहे, म्हणजे एकदा ऍड करायला दोनदा ऍड करायला सेमच आहे. बेसिकली 2 टाइम्स x1 मायनस x2 चा होल स्क्वेअर झाला. हा माझ्याकडे मायनसचा होल स्क्वेअर नाही पण प्लसची व्हॅल्यू आहे, त्याला मी काय करू शकतो ab स्क्वेअर क्वाड्रॅटिकच्या फॉर्ममध्ये घेऊन जाऊन 2 टाइम्स हा झाला x1 प्लस x2 चा होल स्क्वेअर मायनस 4 टाइम्स x1 x2. राइट, हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. हा फॉर्म्युला जर अप्लाय केला तर आपल्याला मिळाला 2 टाइम्स x1 प्लस x2 किती आहे 14 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू x1 स्क्वेअर 25. कॅल्क्युलेशन सिंपल करायचं. सो बेसिकली 2 टाइम्स 14 चा स्क्वेअर 196 मायनस 25 100. हा झाला 2 टाइम्स 96. ओके, 2 टाइम्स 96 192 आय गेस. सो AB स्क्वेअर इक्वल टू आपल्याला मिळाला 192. हे आपलं फायनल आन्सर आहे. याच्यामध्ये 2-3 गोष्टी लॉजिकल तुम्हाला समजायला पाहिजे. जसं मी डायग्राम काढलं, या पॅराबोलासाठी डायरेक्ट्रिक्स माझी x आहे, जेव्हा मी याचं इक्वेशन काढणार तर x स्क्वेअर येईल. या पॅराबोलासाठी माझी डायरेक्ट्रिक्स y आहे, जेव्हा मी याचं इक्वेशन काढणार तर y स्क्वेअर येईल. दोन्ही सिमेट्रिक असल्यामुळे ज्या एखाद्या पॉईंटला जे इंटरसेक्ट करणार तो कॉमन पॉईंट राहणार. तो कॉमन पॉईंट आहे आपला x1 y1. जर तो कॉमन पॉईंट x1 y1 इथे मी सॅटिस्फाय केला तर x च्या ज्या दोन व्हॅल्यूज येईल ती x1 आणि y1 च्या बरोबर असेल. सिमिलरली x1 च्या ठिकाणी तुम्ही y1 जरी पुट केलं तरी याच्या दोन व्हॅल्यू y1 आणि y2 इक्वली y1 आणि y2 मिळणार. x1 लिहा किंवा y1 लिहा, x2 लिहा किंवा y2 लिहा. याचे जे दोन रूट्स आहेत ते x1 x2 y1 y2 असे दोन आन्सर तुम्हाला मिळतील. आणि तिथे मी पण पूर्ण x1 y1 सॉल्व्ह करणार नाही, सिम्पली सिमेट्री यूज करून मी हे इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. आणि आपलं टोटल आन्सर किती आलं 192. अशा प्रकारे आपण हा पूर्ण पेपर सॉल्व्ह केलेला आहे. याच्यामध्ये काही डाऊट असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये द्या. चला परत भेटूया नवीन पेपरसोबत नवीन लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.